गोल काढायचा, त्यानंतर इकडे एक छोटा गोल काढायचा, इकडे एक छोटा गोल काढायचा, लक्षात आले, आणि इथून असं काढायचं. ही डायग्राम कशाची आहे, टी आर एन ए, आणि इथं तुमचा अमिनो ऍसिड बसलेला असतो, कळलं. आणि ह्याला 3 असे अँटीकोडॉन हे असतात. ओके, ही डायग्राम कशाची होती, टी आर एन ए ची. ओके, एम आर एन ए ची काढताना ही अशी काढायची असते डायग्राम. एक लाईन काढायची, तुम्हाला तर येते लाईन मारायला, लाईन मारायला तुम्हाला येतेच की. मग इथं पहिला 3 हे दाखवायचे, 1 2 3, ठीक आहे. आणि इथं 1 2 3, समजलं. हे काय असते, त्याला 3 जण असतात, त्याला कोडॉन असं म्हणायचं असते. कोण, 3 काय आहेत, हे नायट्रोजन बेस असतात. कोण असतात, हा एक नायट्रोजन बेस, हा एक नायट्रोजन बेस, आणि हा एक नायट्रोजन बेस, असे नायट्रोजन बेस पेअर प्रेझेंट असतात. मग 3 नायट्रोजन बेस जेव्हा एकत्र असतात तेव्हा त्याला नाव काय म्हणतो आपण, मग 3 जण आहेत, कुणाला म्हणायचं असते, ट्रिपलेट. कोण, नायट्रोजन बेस. काय आहे नेमकं ते तुम्हाला नंतर सांगतो, एवढं लक्षात ठेवा, नायट्रोजन बेस आहे. कळलं, नायट्रोजन बेस किती जण असतात, म्हणून त्याला काय म्हणायचं, तिघ म्हणजे एकत्र असण्याला आपण कोडॉन असं म्हणतोय, ट्रिपलेट कोडॉन असं आपण म्हणतोय त्याला. ठीक आहे, आता जरा जरा कळालंय, मी जरा आज चाललोय, तुम्हाला काल एवढं काय शिकवलं नव्हतं मी, कळलं. आणि रायबोझोमल आरएनए हे काय करायचे, रायबोझोमच्या आत प्रेझेंट असतात ते, ही डायग्राम अशी असते, कळलं, 12वी साठी. आणि 11वीला तुम्ही 10वीला काढताना काय करा, हे फक्त ही डायग्राम काढा रायबोझोमची, त्याच्या आत प्रेझेंट आहे ते कळत्या बघू शिक्षकाला. कळलं काय, जरा जरा समजलंय. हा, आता वाच रे पुढं, पेज नंबर इकडून चालू कर. The sequence of nucleotide in mRNA. Uracil instead of thymine of the DNA. ठीक आहे, आता इथे मी नायट्रोजन बेसला कंसात घेतो न्यूक्लिओटाइड. काय लिहिलं, नायट्रोजन बेस और न्यूक्लिओटाइड असं पण म्हणलंय. मग आता मी तुम्हाला काय शिकवलंय, डीएनए आणि आरएनए आपण बघायला लागलो समजा, कळलं. तर ह्याच्यामध्ये दोघांमध्ये पण नायट्रोजन बेस असतात, पण न्यूक्लिओटाइड असतात, कळलं. ह्याच्यामध्ये कोण कोण असते, ॲडेनाइन, गॉनिन, सायटोसिन आणि थायमिन. हे कोण आहे, तो नायट्रोजन बेस किंवा न्यूक्लिओटाइड आहेत. कोण आहेत ते शिकवलं तुम्हाला, कोण नाही, लक्षात ठेवा ना. ॲडेनाइन, गॉनिन, सायटोसिन, थायमिन. ॲडेनाइन, गॉनिन, सायटोसिन, थायमिन. 5 वेळा म्हणा, फास्ट फास्ट. काय काय म्हणलो मी, कळालं. मग आता हेच आपण डीएनए बघितलेला, ह्याच्यामध्ये काय होतं बघा, असं डबल बॉन्ड एक होता, परत ट्रिपल बॉन्ड, परत डबल बॉन्ड, परत ट्रिपल बॉन्ड, असं एक सिस्टीम असते, जी डीएनए काढलो असतो की नाही त्या डायग्राम मध्ये. मग हे डबल बॉन्ड म्हणजे काय होतं माहितीये काय, इथं ॲडेनाइन, इथं थायमिन, कायम यांची जोड्या असत्या. ॲडेनाइन नेहमी थायमिन बरोबरच जात असतो, म्हणजे आपण असं म्हणतोय डीएनए मध्ये असं असते, ए डबल बॉन्ड टी अँड जी ट्रिपल बॉन्ड सी असं असते. काय काय म्हणलो मी, कळालं. ॲडेनाइनला फक्त थायमिनच आवडतोय, दुसरं कोण आवडत, आणि ग्वानिनला कोण आवडतोय, समजलं मी काय म्हणायला लागलो ते, हे डीएनएच्या स्ट्रक्चर मधलं असते. काय म्हणालो कळालं मी तुम्हाला का, जरा पण नाही आहे. ही जी डायग्राम काढलोय आपण, ह्यात आपण डबल ट्रिपल असं करत असतोय.
म्हणा एटी ए डबल बॉन्ड टी जी ट्रिपल बॉन्ड सी म्हणा. मग सर तुमचं आमच्या पोस्टात एवढं दिलेलं नाही, तुमच्या पोस्टात अर्धवट दिलं सगळं, मग मला सगळं शिकवायला लागलं. तुमच्या पोस्टात त्यांनी एवढंच सांगितलंय काय, इन आर एन ए थायमिन इज रिप्लेस्ड बाय युरॅसिल असं वाक्य आहे. आता कळालं. खरं तुम्हाला हे सगळं मी सांगितलं तुम्हाला ते कळणार नाही. समजलं मी काय म्हणायला लागलो ते. मग सर हे तीन आहे त्याच्याच ह्याच्यात. इकडं ऍडेनाइन, इथं गॉनिन, इथं सायटोसिन, ओनली थायमिन इज रिप्लेस्ड बाय. समजलं. मग तुम्ही एकदा हे पाठ केला, इकडचं नाव पाठ केला की विषय सांग. मग त्याने पुस्तकांना काय वाटतंय तुम्हाला सगळंच येते, हे सगळं माहित आहे असं त्यांना वाटतंय. ते फक्त आपल्यालाच माहिती आहे, आपल्याला काय येत नाही ते. मग कळालं तर मी काय म्हणतो ते बघा. बिसाइड देर इज युरॅसिल इन्स्टेड ऑफ थायमिन इन डीएनए. थायमिन मध्ये जो डीएनए मध्ये जो थायमिन असतोय तो आरएनए मध्ये काय होतोय रिप्लेस होतोय कोणामुळं, युरॅसिल मुळे. आता कळालं जरा जरा. द प्रोसेस ऑफ आरएनए सिंथेसिस कॉल्ड एज ट्रान्सक्रिप्शन. थोडंफार लक्षात ठेवा सगळं.
Hargovind Khorana, a scientist of Indian origin, has made important contribution of the discovery of the triplet codon for 20 amino acid. आपल्या भारताचा हा एकमेव शास्त्रज्ञ आहे हरगोविंद खुराना नावाचा. आपण बघितले खुराना ट्रॅव्हल्स घे ते काही नाही सोडा. हरगोविंद खुराना कोडॉन अँटीकोडॉन मग परफेक्ट बसतो. कोण पडलं साधा ठीक आहे. फॅन म्हणते बघा कोडॉन आणि अँटीकोडॉन. कोडॉन कोणावर होते हो एमआरएनए वर. अँटीकोडॉन कोणावर आहेत 10वी वाले. हे एमआरएनए आहे. इथं हे जे असतात त्याला आपण कोडॉन असं म्हणतो आणि त्याच्या वर जे टीआरएनए आलाय त्याच्यावर आपण त्याला अँटीकोडॉन किंवा कोडॉनचा उलटा शब्द काय येतोय बघा कोडॉन किंवा हा आता हा कुठे इथं काय आता उलट उलट करायचं. हे कसं लिहिलं की नाही ह्याला उलट लिहिलं म्हणून त्याला कोडॉनला अँटी कोडॉन किंवा नोडॉक असं म्हणलं जातं. कळलं तुमच्यापासून काय सांगितलं त्याने. अँटी कोडॉन हॅविंग कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स ऑफ कोडॉन ऑन द एमआरएनए इज कॉल्ड एज ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन मग काय असतं ह्याला ट्रान्सलेशन काय म्हणलं कारण हे कोडॉन अँटी कोडॉन एकत्र आले किंवा वरची सगळे अमिनो ऍसिड एकत्र येतील आणि म्हणजेच काय होणार मग प्रोटीन तयार होणार. त्याला आपण ट्रान्सलेशन असं म्हणलेलं आहे. ट्रान्सलेशन म्हणजे काय ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय. ट्रान्सलेशन म्हणजे काय डीएनए पासून आरएनए तयार होणार काय म्हणलं ट्रान्स हा आणि आरएनए पासून प्रोटीन तयार होणार ह्याला काय म्हणलं कारण हे एकत्र बसले की काय होणार वरची प्रोटीन तयार होणार आहे. मग त्याला आपण ट्रान्सक्रिप्शन असं म्हणलंय. द अमिनो ऍसिड brought in by tRNA are bonded together by the peptide bond with the help of RNA. काय गरज नाही. During this process, ribosome keep on moving from one end of mRNA to the other end by the distance of triplet codon. This is called as translocation. ट्रान्स म्हणजे चेंज, लोकेशन म्हणजे जागा. रायबोझोमनं जागा चेंज करणे ह्याला आपण ट्रान्सलोकेशन असं म्हणतोय. मला कळलं नसणार आहे मी सांगतो तुम्हाला काय ते पुसून झालं एकदा. इथे दिलेलं आहे ट्रान्सक्रिप्शनची दिलेलं आहे ती ठीक आहे. एकमेकांना जॉईन झाले ते काय काय अर्धवट दिलेलं ऍक्च्युली. ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन कसं दाखवलं तुम्हाला माहिती काय. हे बघा थोडंसं लक्ष द्या. थोडंसं लक्ष कळणार नाही कारण तुमच्या पुस्तकावरून रायबोझोमला काही उचित करून टाकले. मी काय करतो रायबोझोमला असं उलटा करतो. कळलं समजलं. ही 3 जण रायबोझोम आहेत. कळलं उलट केलं फक्त कळलं. मग इथं काय होणार हा एक इथं अशी ही एमआरएनए ची लाईन आहे. एमआरएनए वर पहिला कोण असणार आहे AUG इज इनिशियल कोडॉन असते. मग त्याच्यावर काय होणार इथे एक जण अमिनो बसणार बरोबर आहे समजलं. मग इथं एक जण आणि प्रथम बसणार वर बसायला
इथे एक जण बसेल, असं सगळे बसतील. खरं अजून आपल्याला पाहिजे तेवढे अमिनो ऍसिड आलेले नाहीये. मग ही जागा तर इथं संपली. ही जागा असल्याशिवाय इथं कोण येत नाही. टीआरएनए काय सांगितलं मी तुम्हाला, जागा असल्याशिवाय इथे येणार नाही. तर एमआरएनए तर इथनं मोठाचे मोठा आहे, खरं प्रोटीन तयारच होत नाही रायबोझोम असल्याशिवाय. हे कोण रायबोझोम सांगितलं ना, ही एमआरएनए आहे. वर्ण बसलेला कोण होता, टीआरएनए होता. बरोबर आहे. मग इथे घेऊन बसला, इथं आणि घेऊन दुसरा बसलाय. ठीक आहे. कोण येऊ हा इथं येऊ भाऊ कुठं आहे म्हणाले ते. आम्ही ऍसिड अमिनो बसले सगळे. अजून आपली लॉंग चेन तयार झालेली नाही. हे तर झालं. मग आता इकडं तर बेस पेन तयार झालं ना आपलं, बरोबर आहे. ह्या दोघांमध्ये इथं बॉन्ड तयार झाला होता. कारण इथं पण अमिनो ऍसिड होतोय, सॉरी इथं पण बॉन्ड तयार झाला. मग काय होतं म्हणजे काय, हा रायबोझोम इथं असं उठतोय, कळलं, आणि जातोय हे जरा लक्ष द्या. कळलं. म्हणजे काय झालं, प्रोटीन तयार करत असताना रायबोझोमनं काय केली, आपली जागा चेंज केली. ट्रान्सफर म्हणजे सॉरी ट्रान्सलोकेशन आहे. ट्रान्स म्हणजे ट्रान्सफर होणे, लोकेशन म्हणजे जागा. कोणाची जागा, आता समजलं मी काय म्हणाले. रायबोझोमनं प्रोटीन तयार करत असताना आपली जागा एका ठिकाणाहून दुसरीकडे घेऊन जाणे, ह्यालाच आपण ट्रान्सलोकेशन असं म्हणतो. काय अवघड आहे, सोपा फार, का समजच नाही. आपल्याला प्रोटीन तयार करायचं होतं. मग लॉंग चेन ऑफ अमिनो ऍसिड पाहिजे. मग अमिनो ऍसिडची जर पूर्ण चेन आपल्याला मिळालेली नाही, 3च रायबोझोम प्रेझेंट आहेत, की 3 किंवा 5 जण एकत्र असतात. मग एवढं त्यांचं काम पूर्ण झालं नाही. लाईन तर मोठी करायची. मग आपण काय करणार, आता ह्या पूर्ण म्हणलो मी, इथनं जोडा, ती इथनं येणार, इथं जोडणार, कळलं, ती तिकडे येणार, परत तिकडे येणार, असं करत करत आपली ही लॉंग चेन तयार होणार आहे. समजलं. दॅट इज द ट्रान्सलोकेशन. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय होतं, डीएनए पासून आरएनए तयार होणं. त्यानंतर ट्रान्सलेशन म्हणजे काय, आरएनए प्रोटीन तयार करणं. आणि ट्रान्सलोकेशन म्हणजे काय, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन जराच फरक आहे, बरोबर आहे. खरं मिनिंग मात्र लई वेगळा आहे. आणि ट्रान्सलोकेशन म्हणजे काय, प्रोटीन तयार करत असताना ह्या आरएनएनं जागा आपली चेंज करणं. चेंज करणं म्हणजे काय, पहिल्यांदाचा जो आहे तो शेवटच्याला जोडतोय. कोण, रायबोझोम. हा आरएनए म्हणतो काय, ठीक आहे, सॉरी चुकलं. कोण चेंज करायचं, रायबोझोमनं जागा इकडे तिकडे चेंज करायची, याला आपण ट्रान्सलोकेशन असं म्हणतोय. आणि हे तुम्हाला फार महत्वाचं आहे 10वी पॉईंट ऑफ व्ह्यू, 12वी पॉईंट ऑफ व्ह्यू. काय आता कन्सेप्ट क्लिअर झाले असेल तुझे. आता 12वी पासून तुम्हाला सगळं सुटते. ठीक आहे. मी एवढं डीप मध्ये एवढं शिकवलं की तुम्हाला प्रॉपर कळावं. तुम्हाला फक्त डेफिनेशन लिहायचं आणि ते डायग्राम पण यायला पाहिजे. काय डायग्राम, ही डायग्राम तुमचे वहीत यायला पाहिजेत 10वी वाले. कळलं काय. हा. आणि 10वी 12वी वाल्यांना ती पहिली डायग्राम पण यायला पाहिजे. ट्रान्सक्रिप्शन दिले बघा, ते तुम्हाला ते मी डिटेल मध्ये शिकवणार. ह्यांना काही त्यांनी शिकवलेलं नाही प्रॉपर, मी काही ते सांगत नाही ह्यांना. कळलं. डीएनए काय करत असतोय, एमआरएनए कसं तयार करतोय ती डायग्राम मध्ये. समजलं. इथं आपलं हे संपते. त्यानंतर एव्होल्युशनचं आपण जरा वाचूया मराठीत मस्त पैकी. कोण वाचणार माझे पुस्तक, किंवा पुढे तू तू एक वाक्य इंग्लिश मध्ये म्हणायचं की मराठीत वाचणार. सुधर की सुधर व्हिडिओ पण थांबव रे. आणि व्हिडिओ तुमचा घरचे बघा. Evolution is the gradual change occurring in living organism over a long duration. उत्क्रांतीमध्ये क्षेत्रामध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल होतो. मी तुम्हाला काल वाक्य सांगितलं, इव्होल्युशन हे नेहमी हळू असते आणि म्युटेशन हे एकदम फास्ट असते. लक्षात आहे ना, तेच वाक्य सांगितलं. This is a very slow going process through which development of organisms is achieved. ही प्रक्रिया अत्यंत सावकाश व जीवाचा विकास साधणारी आहे. All the stages in changes occurred in various components ranging from stars and planets in space to the biosphere present on the Earth should be included in the study of evolution.
अंतराळातील ग्रह ताऱ्यांपासून पृथ्वीवर असलेल्या जीवसृष्टीतील बदलांपर्यंतच्या अनेक टप्प्यांचा विचार उत्क्रांतीच्या अभ्यासामध्ये करणे आवश्यक ठरते. नैसर्गिक निवडीला प्रतिसाद म्हणून वर्गाच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांमध्ये अनेक What's the formation of new species? Formation of new species is due to changes in Go there. specific characteristics of living organism as opposed to natural selection is already as evolution. नैसर्गिक निवडीला प्रतिसाद म्हणून सजीवांच्या एखाद्या वर्गाच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांमध्ये अनेक पिढ्यांपर्यंत बदल घडण्याच्या ज्या प्रक्रियेमुळे अखेर नव्या जीवजाती निर्माण होतात ही प्रक्रिया म्हणजे परत सांगतो, काहीतरी बदल इव्होल्युशन म्हणजे काही चांगले बदल असतात. काय असतात म्हणजे मी तुम्हाला बोललो होतो, तुम्ही अभ्यास केला तर तुमची पोरं हुशार होणार, हे झालं इव्होल्युशन, उत्क्रांती झाली. तर इव्होल्युशन असं नसते तुम्ही अभ्यास केल्यानंतर तुमची पोरं मंद झाली, ह्याला इव्होल्युशन म्हणणार की आपण उत्क्रांती नाही, हे अधोगती आहे. हो काय म्हणलो काय आलं, त्यामुळे इव्होल्युशन इज ऑलवेज सुपेरियर. ओके, हे त्याने सांगितले, हे काय लक्षात ठेवण्याची गरज नाही. 3.5 मिलियन इयर हॉर्स 3.5 million years ago, life had been exist on the earth. नॉन एक्झिस्टंट आहे वाटतं रे माझ्या पुस्तक. At the beginning, ए खाऊ नकोस की निघायच्या माग शांत बस की जरा, नंतर खायचं. At the beginning, there have many been only simple elements in the ocean, on the earth, and simple ए आठवीचा अभ्यास करायला होतो ना, उभा लागतं बरं काय, लक्षात ठेवा. मागची म्हणजे तोंड बघा, येईल अभ्यास केलाच बघा. सांगितलं and inorganic compound. कोण होय काय पुस्तकांना लागते बघा. Inorganic compounds many have been formed from those. सुमारे 3.5 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर कोणत्याच प्रकारचे जीवन अस्तित्वात होते. सुरुवातीला अत्यंत साधी मूलद्रव्ये असावी आणि त्यांपासून असंख्य प्रकारची साधी साहित्य तयार झाले असावे. Complex compounds like proteins and nucleic acid have been formed over the long period. From those simple compounds, such primitive type of cell प्रिमिटिव्ह टाईप may have been formed from the mixture of different types of organic and inorganic compounds. ए खाली जाऊ तुम्ही रे, खाली जाऊ खाली. जवळपास 3.5 मिलियन 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 बिलियन आहे. ठीक आहे, पेन बॉक्स दे 10 काढ 10. आता बिलियन टाक. बिलियनला किती शून्य असते का बघा, तुम्हाला शून्य टाकता येणार आणि पुस्तकामध्ये बिलियन म्हणायला 10, 100, 1000 काय काय सांगतो तुला. 10,000, 1 लाख, 10 लाख, 10 लाख म्हणजेच 1 मिलियन. ओके, आता अनेक शून्य काढ, दॅट इज द बिलियन. कारण तुम्हाला एवढं मला माहित पाहिजे किती शून्य, म्हणजे एवढ्या वर्षापूर्वी बघा किती वर्ष झाली. 1 2 3 4 5 6 1 वर 7 शून्य वर्षापूर्वी, म्हणजे लय वर्ष झाली. बरोबर आहे ना, म्हणून ते तुम्हाला काढता येणार नाही, म्हणून तुम्ही असं केले काय, आता ते पुढे 3.5 म्हणजे एवढ्या वर्षापूर्वी पृथ्वीवर कोण कुत्र नव्हतं. कोण नव्हतं ते. तुम्हाला काय हसताय मला काय करता काय. तर पहिला काय होतं, असं मानलं असावं, असं माहित नाही, असं असावं काय असेल तर कार्बन आपलं, आता ही आपली पृथ्वी आहे समजा, त्या पृथ्वीमध्ये काय असेल, चौकोन आहे. अजून नाही एक्स माना तसं माना, वाय माना, x is equal to 10. Let's assume that. आम्ही अज्युम करत नाही, कधी पण अज्युम करतो तेव्हा तो मानते. पण बाबा ठीक आहे पृथ्वी, कळलं, त्या पृथ्वीवर काय होतो,
आता लक्ष द्या, कार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन असं सिंगल एलिमेंट बोंबलत हिंडत होते तुमच्या जागी. कालांतरानं काय झालं, ह्यांना काय वाटलं, तुम्हाला कसं जोड्या आवडते तसं ह्यांना पण वाटलं आपण एकत्र यावं. ठीक आहे, मग काय झालं, हे ऑक्सिजन आणि ऑक्सिजन एकत्र आले, तयार झाला O2. हे आणि हा एकत्र आला, झाला CO2. काय काय म्हणलो, कळालं? असं वेगळे वेगळे इलेमेंट तयार झाले. इथे जे सिंगल होते ते काय झाले, डबल कंपाऊंड झाले. आता कंपाऊंडचे पुढे काय झाले, कॉम्प्लेक्स तयार झाले. कॉम्प्लेक्स म्हणजे काय, ह्यात दोघं एकत्र येऊन तयार होणे. जसं की फॉर एक्झाम्पल प्रोटीन तयार झाले. कळालं? म्हणजे इथं काय होतं, अमिनो ऍसिड होते. ओके, माझे 2 अमिनो ऍसिड एकत्र कोणतं झालं, प्रोटीन तयार झाले. तसंच काय झाले, न्यूक्लियोटाइड तयार झाले. न्यूक्लियोटाइड म्हणजे नायट्रोजन बेस नाही बरं काय, नायट्रोजन बेसचं रूपांतर नंतर न्यूक्लियोटाइड मध्ये असते. मी 12 शिकवलं, तुम्हाला मी जरा सोपं करून सांगायसाठी तिथं कन्व्हर्सन केलं होतं. कळलं? म्हणजे फॉस्फेट ग्रुप आणि नायट्रोजन बेस असते, तिथे एक वेगळं उदाहरण असते. पण हे काय झाले, हे तयार झाले. मग हे नंतर प्रोटीन न्यूक्लियोटाइड तयार झाल्यानंतर आपलं हे स्ट्रक्चर सगळं डीएनए वगैरे सगळं तयार व्हायला चालू झाले. कळलं? मग नंतर काय झालं, सिंगल पेशी तयार झाल्या सगळ्या. सिंगल म्हणजे काय म्हणतो, हा आम्ही बोला काय म्हणतो, युनिसेल्युलर. इथं काय झाले, युनिसेल्युलर. कळलं? नंतर काय झालं, बोंबडून तुम्ही झाला मल्टीसेल्युलर. म्हणजे तुम्ही पण नाही बरं काय, हे आपले जरा तात्पुरते वेगळे वेगळे ते झाले. आणि नंतर शेवटी आता जे आहे आपली पूर्ण ह्युमन बिंग तयार झाली. काय म्हणलो, कळालं? ते तुमच्या घरात सांगितलं, हे डायग्राम काढा तिथं, जरा कळलं तुम्हाला. आणि खाली एक वाक्य लिहा. इथं काय होते, इलेमेंट. इथं काय झाले, कंपाऊंड. इथं काय झालं, कॉम्प्लेक्स. इथं काय झालं, डीएनए वगैरे काय झालं. मग काय झालं, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. मग समजलं? तुमच्या पुस्तकात हे दिले, मी फक्त डायग्राम मध्ये दाखवले. आपल्या मेंदूला डायग्राम फार आवडत असते. कोण डायग्राम फार आवडत असते, आकृती. कोण आवडते, आकृती रे. हा, समजलं काय म्हटलं तुम्हाला ते. त्यामुळं आपण आपले नोट्स हा वेगळ्या प्रकारे दिसला पाहिजे. ह्याचा अर्थ म्हणजे खाली काय लिहायचं नाही असं नाही बरं काय, ह्याच्या खाली पण लिहायचं थोडं रिप्रेझेंटेशन. मग पेपर जर तुम्ही बघायचं आपलं डोक्यात बसतं. तुमच्याकडे तुम्ही काय करताय, रट्टा मारताय, चुकीचं मारताय. रट्टा प्रॉपर मारायचा, कन्सेप्ट क्लिअर करायची आणि मग मराठीत लक्षात ठेवायचं, मग लक्षात राहते. तोपर्यंत लक्षात राहत नाही. मग हे 3.5 मिलियन वर्षापूर्वी इथं होतं आणि आता जे आहे तिथं विचारलं आपण. आता कळालं, दुसरं हे नाही. मग आता हे इव्होल्युशन काय झालं, सांगितलं असंच झालंय. मग असंच की पाय पुढे गेलो, पाय वडणार लगेच, खोटं सांगायच तू याकडं. मग आता लोकांनी प्रूफ मांडले, ते उद्यापासून आपण बघणार. काय म्हणलो, कळालं काय, हे असं झालं. मग लगेच असते कोणतरी पुढे झालं की नाही, काय सांगते का, मग त्याला लगेच सायंटिस्टने परत प्रूफ दिलेला आहे, तो आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत. आणि हा व्हिडिओ घरातून बघायचा आहे, बाकीचे व्हिडिओ बघायचा आहे, पुस्तक आणायचं, नोट्स काढायचे.